नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार। उपवर्गीकरणाविरोधात आता वातावरण अधिक तापू लागले असून मुंबईमध्ये पहिल्यांदाच उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती मुंबई स्थापन झाली असून या समितीची पहिली पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये संपन्न झाले आहे। तानसेनभाई ननावरे, माजी आमदार बाबूराव माने, आनंदराव निर्भवने, अच्युत भोईटे आणि नितीन मोरे या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने उपस्थित होते। सुमारे 1 तास चाललेल्या या पत्रकार परिषदेचा सविस्तर वृत्तांत महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर आपण पाहू। आदरणीय तानसेनभाई ननावरे, नितीनजी मोरे, अच्युतजी भोईटे आणि इतर मान्यवर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे। सर्वप्रथम या उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीत सरकारने घेतलेल्या भूमिकेचा निषेधच करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडण्यासाठी या ठिकाणी अच्युत भोईटे साहेब आलेले आहेत। ते या उपवर्गीकरण विरोधात असलेले त्यांचे मत या ठिकाणी ते मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो। जय भीम। पत्रकार बांधवांनो, आमचा परिचय करून देत असताना मी असं म्हणेन की अनेक वर्षापूर्वी आम्ही एक लढा लढलो होतो, नामांतराचा लढा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी तो लढा आम्ही लढलो आणि जिंकलो सुद्धा। या उपवर्गीकरणाचा लढा सुद्धा त्याच पद्धतीने लढण्याचा आम्ही निश्चय करून इथे बसलेलो आहोत। उपवर्गीकरण ही काय गोष्ट आहे? उपवर्गीकरण म्हणजे समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याची सरकारची नीती आहे। उपवर्गीकरण एखाद्या जातीला सामावून घेऊन त्यांचा विकास करण्याचा त्यांचा दृष्टिकोन नाही आहे, ही नीतिमत्ता नाही आहे। तर समाजामध्ये ज्या अनुसूचित जातीचा जो वर्ग आहे, या वर्गामध्ये भेद करून त्यांच्यामध्ये विद्वेष कसा निर्माण होईल अशा पद्धतीने ह्या उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे। हे उपवर्गीकरण निर्माण कसं झालं, कुणापासून, कशी, याला म्हणजे मूळ काय या उपवर्गीकरणाचं? याचं मूळ असं आहे, ते म्हणजे मातंग समाजाचे एक नेते होते बाबासाहेब गोखले यांनी अनेक वर्षापूर्वी 1961 जनगणना आपल्या नजरेसमोर ठेवून उपवर्गीकरण आम्हाला 8% आरक्षण द्या अशा प्रकारची मोगम मागणी केली। वास्तविक त्या मागणीमध्ये कोणताही दम नव्हता। महाराष्ट्रामध्ये मातंग, चर्मकार या आणि अन्य जातींची संख्या अतिशय मायनर आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात डॉमिनेंट जर कोणती जात असेल तर ती 37 महारी जात आहे। आपल्याला 2011ची आकडेवारी जर सांगायची म्हटलं तर 2011च्या आकडेवारीप्रमाणे केवळ अनुसूचित जातीतील एक महार जातीची संख्या 80 लाखाच्या वर आहे आणि यामध्ये 30 लाख लोक असे आहेत ज्यांना या 80 लाखामध्ये जर मिळवलं तर यांची संख्या 1,10,00,000 जाते। जे लोक धर्म बौद्ध लिहितात जनगणनेमध्ये, परंतु जात लिहित नाही। हाच प्रकार 1961ला घडला। 28,90,000 लोकांनी, धर्मांतरित बौद्धांनी भावनाविवश होऊन आपला धर्म बौद्ध लिहिला, परंतु जात लिहिली नाही। आणि महाराष्ट्रामध्ये जे 13% आरक्षण होतं ते 13% आरक्षण कमी होऊन 6% आलं। या आकडेवारीमध्ये जे 6% आरक्षण झालं होतं त्या 6%मध्ये महार या जातीची संख्या 33% होती आणि मातंग जातीची संख्या
30.99% 31% होती. एवढाच आकडा मातंग समाजाच्या नेत्यांनी आपल्या लक्षात घेतला आणि त्यांनी ही मागणी केली की महाराणी मातंग समाजाची संख्या जर सारखी असेल तर आम्हाला आरक्षण सुद्धा त्याचप्रमाणे मिळालं पाहिजे. म्हणून बाबासाहेब गोखलेंनी पहिली मागणी केली, आम्हाला 8% आरक्षण द्या. हे वास्तव आहे का? पण नाहीये. कारण 28,90,000 लोक अनुसूचित जातीच्या लिस्टमधून कमी झालेले होते. 1990ला लढा झाला मोठा, नामांतर याचा बहुधांच्या सवलतीचा मोठा लढा झाला आणि 1990ला अमेंडमेंट झाली आणि त्या अमेंडमेंटचा परिणाम असा झाला की 2001च्या जनगणनेमध्ये 56 लाख अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्धांनी आपला धर्म बौद्ध लिहिला आणि जात लिहिली. म्हणजे महार कम्युनिटीची संख्या 56 लाखाने वाढली. 2011 मध्ये ही संख्या 80 लाखापर्यंत वाढली आणि पार्टी मात्र अहवाल देते की महारांची संख्या 100 पटीने वाढली आणि मातंगांची संख्या, मातंगांचं पर्सेंटेज कमी झालं. वास्तव काय झालं याच्यात खरं असं आहे की जे लोक जात लिहित नव्हते त्यांनी जात लिहायला सुरुवात केली. अमेंडमेंट झाल्यानंतर त्यांची संख्या वाढत गेली आणि मातंगांचं पर्सेंटेज जे 1961ला 30% होतं ते पर्सेंटेज कमी होऊन 18% पर्यंत आलं. की आपल्याला याचं मूळ कळलं पाहिजे. हे उपवर्गीकरण महाराष्ट्रामध्ये जे मागणी निर्माण झाली त्याचं मूळ आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून मी सांगतो. 2011च्या जनगणनेमध्ये एकट्या महार जातीची संख्या अनुसूचित जातीच्या लिस्टमध्ये 80 लाख झाली आणि मातंगांचं पर्सेंटेज मात्र 18-19% पर्यंत आलं. आणि मग त्यांना धक्का बसला की जी मागणी आम्ही 1961च्या जनगणनेप्रमाणे करत होतो ती जर मागणी आज केली तर आमचं आरक्षण 2% वर जाऊ शकत नाही. म्हणून आता मातंगांमध्ये पण भीती निर्माण झालेली आहे की जर हे सरकारने उपवर्गीकरण केलं तर आमच्या हातपदरात काहीही पडणार नाही. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही हे सगळे खुलासे यासाठी करतो आहोत की सर्वांना कळलं पाहिजे की सरकार हे उपवर्गीकरण करून मातंग समाजाचा उद्धार करण्यासाठी करत नाहीये, तर मातंग समाजाबरोबर ज्या छोट्या छोट्या जाती एकत्र करून तो ग्रुप बनवला जाईल त्या ग्रुपमध्ये असलेल्या लहान लहान मायनर जातींचा फार मोठं नुकसान होणार आहे. आपल्याला माहिती नसेल, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये जातीचं प्रमाणपत्र असतं. कितीही लहान जात असली, आपल्याला सांगतो की 1 नंबरची एक जात अनमुख आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांची संख्या आपल्याला आश्चर्य वाटेल, फक्त 48 लोक आहेत. 1 नंबर जातीचे 48 फक्त लोक आहेत. अशा 1 ते 50, 1 ते 500 अशा असलेल्या जाती 47 महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांची संख्या 50 ते 5,000च्या आतली आहे. यंदा जर उपवर्गीकरणामध्ये तुम्ही वेगळं केलं तर यांचा सत्यानाश होणार आहे. आमची लढाई यासाठी आहे. कुणाच्या एका जातीचा फायदा जर करायचा असेल तुम्हाला सरकार करू शकतं, परंतु त्यांना अनुसूचित जातीचे जे आरक्षण आहे त्यामध्ये उपवर्गीकरण न करता त्यांना स्पेशल वेगळं काहीतरी इन्सेंटिव्ह द्या आणि त्यांचा उद्धार करा ना. त्यांना वेगळे हॉस्टेल तयार करा त्यांच्या मुलांसाठी वेगळ्या काहीतरी तरतुदी तयार करा, म्हणजे ते शिकतील आणि आरक्षणाचा लाभ घेतील. परंतु अशा प्रकारे जर का तुम्ही उपवर्गीकरण केलं तर अनुसूचित जातीच्या असलेल्या ज्या लहान लहान जाती आहेत यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. आणि म्हणून ही समिती, उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, ज्याप्रमाणे नामांतराचा लढा आम्ही लढला त्याप्रमाणे खंबीरपणे महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये ही संघर्ष समिती मोठा लढा उभा करणार आहे. आणि यामध्ये आम्ही यशस्वी होणार म्हणजे होणार, कारण सगळी आकडेवारी आमच्याकडे आहे. सरकार मोठी फसवणूक करत आहे, समाजाची, गरीब समाजाची फसवणूक करत आहे उपवर्गीकरणाच्या नावाखाली. आणि त्यामुळे आज या समिती मार्फत आम्ही सरकारचा निषेध करतो
की त्यांनी कोणत्याही प्रकारे उपवर्गीकरणाच्या फंदात पडू नये। आणि जर तुम्हाला ह्याचं सत्यता पाहायची असेल तर येणाऱ्या 27च्या जनगणनेमध्ये बघा, ती आकडेवारी बघा आणि मग तुम्ही ठरवा की यांचं उपवर्गीकरण केल्यानंतर यांचा फायदा होईल की तोटा होईल। म्हणून सरकारला आमचं निवेदन आहे की या उपवर्गीकरणाच्या फंदामध्ये सरकारने पडू नये। हा आमच्या भावाभावांचा प्रश्न आहे, आमचा आम्ही मिटवून घेऊ, आमच्या घरातलं हे सगळं मॅटर आहे। तुम्ही ह्या फंदामध्ये पडू नये। आमच्या बापांना आरक्षण दिलेलं आहे, तुम्ही दिलेलं नाही आणि या छूटभैया नेत्यांनी कोणी दिलेलं नाहीये। हे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आहे, कोणत्याही सरकारने आम्हाला हे आरक्षण दिलेलं नाही। म्हणून कोणतंही सरकार, केंद्र असो किंवा राज्य सरकार असो, आमच्या आरक्षणाच्या भाकरीमध्ये तुकडे मोड करण्याचा अधिकार यांना नाही। एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। जय हिंद। या ठिकाणी बाबुराव माने सुद्धा आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। यानंतर जय भीम आर्मीचे नितीनजी मोरे हे आपले विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो। जय संजय रोहिदास। हेलो 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 बोला आता बोला। हेलो, जय संत रोहिदास, जय वाल्मीकि, जय भीम, नमो बुद्धाय। बस बस आता आज आपण सन्माननीय भोटे साहेबांचं ऐकलं। वर्गीकरण अ ब क संदर्भात एक मोठी मुवमेंट महाराष्ट्रामध्ये उभी राहत आहे। एक सर्वांची भावना आहे की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एकंदरीत 59 जाती एकत्रित करून या सर्व जाती, अनुसूचित जातीची मंडळी एकसंघ राहावं, तरच त्यांची प्रगती होईल। या भावनेतून बाबासाहेब आंबेडकरांनी जी लिस्ट बनवली, जे शेड्यूल बनवला आणि या सर्व जातीने त्याच्यामध्ये समावेश करून घेतला। उद्देश होतं की सर्वांची प्रगती, उन्नती झाली पाहिजे। आणि सर्व असं असताना स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर, संविधान लागू झाल्याच्या नंतर प्रत्येकाला संधी मिळाली आणि प्रत्येकाला संधी मिळत असताना ज्याने ज्याने शिक्षण ग्रहण केलं, जे शिकले, त्या सर्वांना पुढे जायची संधी मिळाली। ज्यांनी तत्व, निष्ठा, शिक्षण या अशा मूल्यांना अंगीकृत केलं, ते पुढे सरकले। आणि म्हणून आमचं म्हणणं एक आहे, समाजामध्ये भांडणं न लागता महाराष्ट्र पुरोगामी विचाराचं राज्य आहे। आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की सरकारला जे काही साध्य करायचं आहे, जे काही करायचं आहे, तर त्याबद्दल कुणाचं काही दुमत नाही आहे। परंतु एक आहे की वस्तुनिष्ठा, सत्य, प्रॅक्टिकल समाजापर्यंत समोर आलं पाहिजे। पूर्ण डेटा कलेक्ट झाल्याशिवाय कोणती योजना किती % कुणाला द्यावं हे आपल्याला ठरवता येणार नाही। म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं ठाम मत आहे की जोपर्यंत जनगणना होत नाही, जोपर्यंत सर्व डाटा एकत्रित येत नाही, संकलित झालेल्या डाटाच्या नंतर आपल्याला विचारविनिमय करता येईल आणि एक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये भांडण न लागता
एक दुसऱ्यामध्ये संघर्ष न पेटता एक चांगलं वातावरण बौद्ध समाज देखील आम्ही देखील आघाडीवरती आहोत. आम्ही मान्य करतो हल्ली आता आम्ही ऐकत आहोत व्हॉट्सअपच्या माध्यमातून की मोठे भाऊ आहेत, बौद्ध समाज मोठे भाऊ आहे, त्यांनी योग्य भूमिका घ्यावी. होय, मान्य करतो आम्ही मोठे आहोत, संख्येने जास्त आहोत महाराष्ट्रामध्ये, आम्हाला त्याची जाणीव आहे. आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे की कुणावरती पण बोयटे साहेब म्हणाल्याप्रमाणे 59 जाती कुणावरती पण अन्याय न होता इम्प्लिमेंट डाटा जोपर्यंत येत नाही समोर तोपर्यंत सरकारने कोणतीही भूमिका घेऊ नाही. दुसरं असं आहे की जो अहवाल आलेला बदर समितीचा तो जोपर्यंत सार्वजनिक होत नाही तोपर्यंत त्याच्यावर टीका टिप्पणी भाष्य कसं करता येईल हा एक मोठा प्रश्न आहे. आणि या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी बोलण्यासाठी मित्र हो आपल्या ठिकाणी या ठिकाणी युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे नेते अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सन्मानित तानसेनबाई या ठिकाणी आहेत. या संदर्भात फार सिरियसली ज्यांनी महाराष्ट्रभर काम केलेलं आहे, ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे पण महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यामध्ये ज्यांचे कार्यकर्ते आहेत असे सन्माननीय बाबूराव मानेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ते देखील तुम्हाला या विषयावरती सर्व प्रॉपरली संबोधित करतील आणि त्याच्यानंतर मग तुमचा जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आपण विचारू शकता. धन्यवाद. या ठिकाणी तानसेनभाई ननावरेजी आपलं मत मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. पत्रकार बंधू आणि भगिनींनो, एका अत्यंत गंभीर आणि अत्यंत दुर्दैवी अशा परिस्थितीमध्ये आज इथे आरक्षणातल्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आपण चर्चा करत आहोत. आपण पाहिलं असेल गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्र असेल, समाज माध्यमं असेल, आरक्षणाचा फायदा, आरक्षणाचं संरक्षण ज्यांना मिळतं त्या जाती एकमेकाच्या विरोधात संघर्षाची भूमिका घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. आणि अतिशय स्पष्टपणे सांगायचं असेल तर मातंग समाज आक्रमकपणे बौद्ध समाजाच्या विरोधात उभा राहिलेला आहे. मातंग समाजाचे जे आक्षेप आहेत त्यांचा आक्षेप असा आहे की आजपर्यंतचा आरक्षणाचा फायदा फक्त महार समाजाने धर्मांतरित बौद्धांनीच घेतला, आम्हाला आरक्षण मिळालं नाही आणि म्हणून त्याप्रमाणे आम्हाला आमचं आरक्षण वेगळं पाहिजे, आमच्या आरक्षणाचा कोटा स्वतंत्र पाहिजे. आणि या निमित्तानं मातंग समाज आणि पूर्वाश्रमीचा महार आणि बौद्ध समाजाला आमने सामने उभे करण्याची खेळी महाराष्ट्रातल्या राजकारणी लोक करत आहेत. काल मी बाबूराव मानेंच्या कार्यालयात गेलो होतो तेव्हा त्यांना सांगितलं की माने साहेब ही भिडे गुरुजीची शाळा आहे. भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर भिडे गुरुजींच्या शाळेतले विद्यार्थी आता बाहेर पडू लागलेले आहेत. तर या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाली आहेत. अशी अनेकांच्या भावना होऊ शकतात की आरक्षणाचा फायदा मला नाही मिळाला, माझ्या मोठ्या भावाने जास्त घेतला, मी उपाशी राहिलो. सुप्रीम कोर्टाचे इंडिकेशन्स आहे, आदेश नाही आहे, ओपिनियन आहे सुप्रीम कोर्टाचं की ज्या राज्यांना उपवर्गीकरण करण्याची गरज असेल त्यांनी ते करावं. आणि त्यामध्ये भारतीय संविधानामध्ये स्पष्ट असे उल्लेख आहेत, स्पष्ट असे तरतूद आहे. ज्या समाजाला आरक्षणाचा फायदा मिळाला नाही, ज्या जातीला आरक्षणाचं बेनिफिट मिळालं नाही, त्याचा विकास झाला नाही, शेड्यूल 9मध्ये जाण्यापूर्वी त्या समाजाला कोणत्या परिस्थितीमध्ये आरक्षणापासून वंचित राहावं लागलं याचं देखील शेड्यूल 9मध्ये नमूद केलेलं आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती असेल, एखादी धोरणात्मक आपत्ती असेल, अशा कोणत्या परिस्थिती निर्माण झाली की तो समाज आरक्षणाच्या सवलतीपासून वंचित राहिला, ते देखील असं आपल्याला करावं लागणार आहे. दुर्दैवानं आमच्या मातंग समाजाची
मंडळी जी आहेत, नेते मंडळी जी आहेत, ती या विषयावर चर्चा करायला तयार नाही. पूर्वाश्रमीच्या महाराणी धर्मांतरित बौद्धांनी सवलती घेतल्या, हे जितकं सत्य आहे. सर्वात जास्त सवलती त्यांनी घेतल्या जितकं सत्य आहे. त्याचं कारण असं की पूर्वाश्रमीच्या महाराणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर, बाबासाहेबांच्या शिकवणीवर, बाबासाहेबांनी दिलेल्या हरेक उपदेशावर, बाबासाहेबांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दांवर विश्वास ठेवला. बाबासाहेबांनी सांगितलं ही कामं करू नका, महारकीची कामं करू नका, गावाची कामं करू नका, मेलेलं ढोर ओढू नका, मेलेलं ढोर खाऊ नका. बाबासाहेबांनी सांगितलं, महान समाजाने सोडून दिलं. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, महान लोक शिकायला लागले. बाबासाहेबांनी सांगितलं हिंदू धर्म सोडा. ज्याप्रमाणे आपण शर्ट बदली करतो त्याप्रमाणे पूर्वाश्रमीच्या महाराणी बाबासाहेबांवर विश्वास ठेवून धर्म सोडला, भगवान बुद्धाचा धर्म घेतला. त्याचबरोबर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जातीच्या आधारे जो रोजगार तुम्हाला मिळालेला आहे, जातीने जो उद्योगधंदा दिलेला आहे, जातीच्या आधाराचा उद्योग तुम्ही करू नका. या भारतामध्ये अशी एकमेव जात आहे महार की जिला स्वतःचा काही उद्योग नाही. आमच्या मातंगांना आहे, चर्मकार बांधवांना आहे, सर्वच लोकांना आपापल्या जातीचे उद्योग आहेत. आणि या परिस्थितीमध्ये आज नितांत गरज आहे ही जी काही जी मंडळी मातंग आणि बौद्ध किंवा अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये जे भांडणं लावायचं काम करत आहेत. मी काल पण सांगितलं माने साहेबांना, आज नितांत गरज आहे या महाराष्ट्रातली शांतता, या महाराष्ट्रातला सामाजिक वातावरण बिघडू न देता आपण सर्वांनी एका कुटुंबातले घटक म्हणून आपण आपसामध्ये बसून यावर चर्चा केली पाहिजे. म्हणून आम्ही आजच्या बैठकीमध्ये मागणी केलेली आहे की त्या बदर कमिटीच्या नंतर जी महाराष्ट्र शासनाने अग्रवाल मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली जी समिती नेमली आहे, त्या समितीमध्ये अनुसूचित जातीच्या 59 जातीच्या प्रतिनिधींच्या किमान एक प्रतिनिधी त्या समितीमध्ये असावा, वर्गीकरणाची पद्धत ठरवण्यासाठी. म्हणून ती मागणी केलेली आहे. आम्ही दुसरी मागणी केलेली आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आज ज्या पद्धतीनं प्रचार केला जाते, बाबासाहेबांच्या विषयी आरोप केले जाते, बाबासाहेबांच्या विषयी निंदा नालस्ती केली जाते, ते त्वरित थांबवलं पाहिजे. सोशल मीडियावर सरकारने वॉच ठेवला पाहिजे. जो कोणी असा प्रकार करत आहे त्याला शोधून काढलं पाहिजे. आणि ही सर्व मंडळी फेक अकाउंट काढून समाज माध्यमामध्ये बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, बाबासाहेबांनी आमचं काय केलं, बाबासाहेब तमकं केलं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या. महाराष्ट्र सरकारला आम्हाला विनंती आहे की महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडू देऊ नका. आणि मित्र, ही परिस्थितीमध्ये आपल्याला या महाराष्ट्र तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्राच्या अनेक शहरामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये आंदोलनं झाली, मोर्चे निघाले. आमचा प्रयत्न असा आहे की या सर्व जिल्ह्यामध्ये झालेल्या आंदोलनाला समन्वय साधून महाराष्ट्रामध्ये एक राज्यव्यापी आंदोलन उभं करण्याची दृष्टीने आम्ही विचार करत आहोत. आणि आमचा ठराव पण केला आहे की पावसाळी अधिवेशनामध्ये आपण चैत्यभूमी दादर ते आझाद मैदान असा मोठा असा एक जन आक्रोश मोर्चा नेऊन वर्गीकरणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी, वर्गीकरण करत असताना कोणत्याही जातीचं नुकसान न होता, कोणत्याही जातीचं सवलतीपासून त्याचा कोटा कमी न करता वर्गीकरणाचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने मार्गी लावावा. वाईट एका गोष्टीचं वाटतं की पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा इत्यादी राज्यामध्ये काँग्रेस शासनाचं सरकार जिथे जिथे आहे त्या प्रत्येक ठिकाणी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्या राज्यामध्ये, त्याच्यामध्ये देखील आता ही अंमलबजावणी येणार आहे असं आम्हाला वाटू लागलेलं आहे. खरं म्हणजे ही समाजामध्ये फूट पाडायचं काम आहे. भाऊराव माने साहेबांना माहिती असेल, 1980 सालामध्ये शरद पवारांनी महात्मा फुले विकास महामंडळ स्थापन केलं. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचं आंदोलन ऐन शिगेला पोहोचलं असताना, ऐन जोरात असताना शरद पवार साहेबांनी
महात्मा फुले विकास महामंडळ स्थापन केलं. त्या महात्मा फुले विकास महामंडळाच्या माध्यमातून बौद्ध समाजाला, मातंग समाजाला, चर्मकार समाजाला यांना त्यांना सर्वांना आर्थिक भांडवल मिळत होतं, उद्योगाचं मार्गदर्शन मिळत होतं, बीज भांडवल मिळत होतं आणि काही ना काय असेल ना आमची लोक उद्योगधंद्याला लागली होती, काम सुरू करत होते महामंडळाचं. नंतर मागणी आली मातंगाला स्वतंत्र विकास महामंडळ पाहिजे, विभागणी आहे, मी विभागणीचं सांगतो. मग अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ झालं. नंतर मग चर्मकार समाजाचं वेगळं महामंडळ झालं, संत रोहिदास झालं. नंतर मग ओबीसीचं झालं, वसंतराव नाईक. प्रत्येक आता काल परवा तर वडार समाजाचं महामंडळ केलं. प्रत्येक जातीचं एक एक महामंडळ केलं. परिणाम काय झाला? आमचे आता मला थोडं वाईट वाटतं, चर्मकार महामंडळामध्ये घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला. आमचे बबनराव पण त्यामध्ये होते. आम्हाला कळलं नाही, आम्ही काही नाही केलं. आमचा कामाचा काय संबंध आहे? चर्मकाराचं महामंडळ बबनराव त्यांचे ते बघून घेतील. अण्णाभाऊ साठे महामंडळ, रमेश कदमने 600 कोटीचा घोटाळा केला. आणि तो घोटाळा काय एकटा बबनरावने नाही केला, घोटाळा काय एकटा रमेश कदमने नाही केला. ती जी यंत्रणा होती त्यांनी घोटाळे केले. परंतु मी का म्हणालो की मातंगाचा रमेश कदमांनी घोटाळा केला, मला काय करायचं आहे? मी शांत बसलो. आज अशी परिस्थिती आहे, ह्या जातीच्या नावाने मंडळ महामंडळ स्थापन केल्यामुळे आज त्या मंडळ जिवंत आहेत का मेले, ते ICU आहे की व्हेंटिलेटर, तेही कळत नाही. मागासवर्गीयांच्या कल्याणाचा निधी अशा पद्धतीनं अडकवला गेला. हीच परिस्थिती उद्या वर्गवारी जर आली, समजा अ वर्ग ए मातंग जर केला आणि 10 जागा IPSच्या निघाल्या, 10 जागा जर क्लास 1 ऑफिसरच्या निघाल्या, दुर्दैवानं जर मातंग समाजातून जर 10 उमेदवार जर IAS आणि क्लास 1चे जर नाही मिळाले तर ती जागा अबॉलिश होण्याची शक्यता आहे. कॅरी फॉरवर्ड होणार नाही, अबॉलिश व्हायची शक्यता आहे. ते दुसऱ्या ग्रुपला शिफ्ट करतील. अशा पद्धतीनं मातंग समाजाचं नुकसान आहे, मातंग समाजाचं नुकसान होणार आहे. ती जाणीव करून देण्यासाठी हे जे होऊ घातलेलं वर्गवारीच्या निमित्त नावाखाली जे मागासवर्गीयांचं विघटन करण्याचं, मागासवर्गीय समाजाला गटातटात पाडण्यात तोडण्याचं काम जे महाराष्ट्रामध्ये पद्धतशीर सुरू आहे, सर्व पातळीवर सुरू आहे. आणि आपण सर्व सुज्ञात पत्रकार आहात, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एक पद्धतीनं निर्णय घेऊन या भूमिकेवर उतरले आहे. अमित गोरखे या इथून निर्माण झालेलं नेतृत्व, आणि ते अमित गोरखे आज काही पण बोलतो, कसंही बोलतो, अंगावर घ्यायला मागतो. आता आम्ही शांत आहोत, आमचा संयम देखील त्याला मर्यादा आहे. आम्ही जास्त काळ शांत राहणार नाही, ही जाणीव करून देतो. आणि महाराष्ट्र शासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की ही जे जातीचं वर्गवारी आहे ती त्वरित थांबवा, अन्यथा आंबेडकरी आणि समस्त आरक्षणाचा लाभ घेणारे, आरक्षणाचे लाभार्थी आमचे चर्मकार समाज आहेत, आमचे वाल्मिकी समाज आहेत, ते सर्व 58 जाती एकत्र येतील. ही जाणीव करून देण्यासाठी आम्ही लवकरच जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये एक राज्यव्यापी बैठक, राज्यव्यापी परिषद घेऊया. त्यामध्ये आपण हिवाळी पावसाळी अधिवेशनाच्या आंदोलनाची तयारी करूया. आणि पत्रकार बांधवांना आमची विनंती आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये आमच्या भावना, आमचे विचार, आमचं मागणं आपल्यामार्फत लोकांपर्यंत जाऊ द्या. आणि त्याचबरोबर या संदर्भात आपल्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काही भूमिका काही बोलतच नाही. उद्धव ठाकरे साहेब काहीच बोलत नाही. तर जे काही बोलत नाही ते ठीक आहे, पण जे उतरले आहेत त्यांच्या कानापर्यंत आपण आमचे विचार पोहोचवावेत अशी मी पत्रकारांना विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय बाबुराव मानेसाहेब माजी मंत्री हे उपवर्गीकरणावर आपले विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर या ठिकाणी
आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद होते. राज्यामध्ये समाजामध्ये सध्या फार सामंजस्याचं वातावरण असताना विनाकारण या वातावरणामध्ये मिठाचे खडे टाकण्याचा प्रयत्न शासनाकडूनच होतोय असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं होणार नाही. आपण जरा 7-8 महिने, 1 वर्षभर मागे जाऊया. मागे सुद्धा मराठा समाज आणि ओबीसी समाज याच्यामध्ये किती प्रचंड संघर्ष झाला आणि ओबीसी समाजाचं सर्वच आरक्षण किंवा त्यांचं फार मोठं नुकसान झालं. त्यांचं आरक्षणच जवळजवळ संपवून टाकलं. आज मराठा समाजाचेच लोक ओबीसीच्या नावावर सर्व राजकीय आरक्षणाचा लाभ घेत आहेत की जो यापूर्वी ओबीसीच्या सर्टिफिकेटच्या आधारावर मिळत होता. आता तशा तऱ्हेचं सर्टिफिकेट मराठा समाजातल्याच लोकांना मिळायला लागल्यामुळं ओबीसी समाजावर टोकाचा अन्याय झाला आणि दोन्ही समाजामध्ये फार वैरत्वाच्या भावनेनं जी भिंत उभी राहिलेली आहे ती आता कधी पडेल, कधी पुन्हा समाजामध्ये एकोपा निर्माण होईल, हा थोडा संशोधनाचाच विषय आहे. आणि आता या ठिकाणच्या वक्त्यांनी अगोदर सांगितलेलेच आहे, आरक्षण जवळजवळ संपुष्टातच आणल्याच जमा आहे. खाजगीकरणाचा घोडा आरक्षण तुडवत बेफामपणे धावतोय. नोकऱ्या संपत आलेल्या आहेत आणि या अशा अवस्थेत उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातीमधल्या लोकांना एकमेकाच्या विरोधात उभं करण्याचा हा डाव आहे. बरं, मातंग समाजातल्या सगळ्यांचाच याला पाठिंबा आहे अशातलाही भाग नाही. मातंग समाजातली काही माणसं मनुवादी प्रवृत्तीने पछाडलेली आहेत आणि ती भारतीय जनता पक्षाच्या सानिध्यात असल्यामुळं त्यांच्या अजेंड्यावर ही आपली मंडळी काम करतायत. त्यांनी या संदर्भातला पुरेसा अभ्यास केलेला नाही. आणि एक लक्षात घ्या, आता आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं, बाबासाहेबांनी आपल्याला विकासाची एक वेगळ्या प्रकारची दिशाच आपल्याला घालून दिलेली आहे. त्या दिशेने जर आपला खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला असता तर आपणही इतर समाजाच्या माध्यमाने इतर समाजाच्या तुलनेत आपणही स्पर्धेमध्ये यशस्वी झालो असतो. अजूनही आपली माणसं कर्मकांड सोडायला तयार नाहीत. अजूनही ते पारंपरिक डफडं सोडायला तयार नाहीत. आपला एक आमदार पोशाखात विधानसभेत जातो. आजही पोतराजांचा पोशाख घालून विधानसभेत जातो. म्हणजे तुम्ही त्या जुन्या कर्मठ प्रथा परंपरांना किती चिटकलेला आहात. जर अशा पद्धतीची आपली मानसिकता असेल तर आपण पुस्तकाकडे, ज्ञानाकडे कधी वळणार आहोत. आणि आता हे तर स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये जो शिकेल तोच टिकेल. आणि म्हणून पुस्तकाबरोबर अधिकाधिक मैत्री आपण जपायचा प्रयत्न करायला पाहिजे. आता उपवर्गीकरणाच्या माध्यमातून नोकऱ्या तर नाहीतच, आरक्षण संपुष्टात यायला लागलेलं आहे. म्हणजे भाकरी नसलेल्या टोपल्यासाठी मागासवर्गीयांचा आपसात झगडा सुरू झालेला आहे. नोकऱ्या संपुष्टात आलेल्या आहेत, आरक्षण संपुष्टात येत आहे. फार आता नोकऱ्यांचं काही राहिलेलं नाही आहे. म्हणजे ज्या टोपल्यात भाकरीच नाहीत त्या टोपल्यासाठी आपल्या सगळ्यांची धडपड चालू आहे. आणि म्हणून या अनुसूचित जातीमधल्या सर्वच समाज बांधवांनी फार व्यापक विचार करून समाजामध्ये तेढ कशी निर्माण होणार नाही, कुठल्या जातीवर अन्याय कसा
होणार नाही. या दृष्टीनं फार सामंजस्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. नाहीतर आपण सर्वांनी आपसामध्ये भांडलं पाहिजे, एकमेकाची डोकी फोडली पाहिजेत, एकमेकाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे असं काही लोकांना आजही वाटतंयच. मग आपण या छोट्याशा तुकड्यासाठी आपण एकमेकाची डोकी फोडणार आहोत का? कुठल्या टोकाला आपण जाणार आहोत? या सगळ्या गोष्टीचा सामंजस्याने आपल्या सगळ्यांना विचार करावा लागेल आणि फार व्यापक भूमिका घ्यावी लागेल आणि एकाही जातीवर, कोणत्या जातीवर अन्याय होणार नाही या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. व्यापक लढा उभारला पाहिजे. परंतु मातंग समाजात आजही काही चांगला विचार व्यक्त करणारी नेते मंडळी आहेत, प्रबुद्ध साठे आहेत, आणखी अनेक लोक आहेत, नावं माझ्या डोळ्यासमोर आहेत. त्यांच्याशी आपण या संघर्ष समितीने स्वतःहून चर्चा करावी, त्यांना सोबत घ्यावं, त्यांना भूमिका नेमकी पटवून सांगावी आणि याचा अंतिमता कोणाला फायदा होणार आहे. मगाशी आमच्या अच्युत भोईटेंनी ते सांगितलं की तुम्हाला ठीक आहे, मातंग समाजावर फार अन्याय झालाय किंवा आणखी कुठल्या समाजावर फार अन्याय झालाय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी वेगळं पॅकेज निर्माण करा, एखादी श्वेतपत्रिका काढा, त्यांचं दैन्य दारिद्र्य नेमकं फुटपट्टीमध्ये मोजा आणि मग त्याच्यावर नेमका शासनाने उपाय शोधून एखादं मोठं कोट्यावधी रुपयाचं पॅकेज त्या समाजासाठी द्या आणि अशा पद्धतीने त्यांचा झालेला बॅकलॉग हा दूर करायचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी बदर समितीचा अहवाल डिक्लेअर व्हायला पाहिजे ना, तो सार्वजनिक झाला पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे, मग आपल्याला योग्य ती पुढची पावलं टाकता येतील. बदर समितीचा अहवाल आजही वाचनात आहे, अनेकांनी तो जाहीर करा अशा हे केलेल्या आहे, सूचना केल्या, परंतु तो काही जाहीर होत नाही. या अशा अवस्थेत आपल्याला सांगतायत तुम्ही प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका लिहा. अरे अगोदर तुम्ही प्रश्नपत्रिका तरी निर्माण करा, आमच्या समोर द्या प्रश्नपत्रिका आणि मग आम्ही त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून मग आम्ही उत्तरपत्रिका लिहू. तर या सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार आपल्या सर्व समाजातील 18 पगड जातीतल्या अनुसूचित जातील लोकांनी करण्याची गरज आहे. फार टोकाची भूमिका विनाकारण कोणीही घेण्याची तशी आवश्यकता नाही. परंतु आता जो लढा, आरक्षण हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पण त्या मुद्द्याचा, त्या नाजूक मुद्द्याचा नेमका वापर करून कोण काय पावलं टाकतंय आणि त्यांचा अंतिम उद्देश काय आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आता आपल्या मनामध्ये काही तर या अनुषंगाने या संघर्ष समितीने जे ठराव केलेले आहेत त्याचं जाहीर वाचन आपल्या समोर होईल आणि मग आपल्या मनामध्ये काय प्रश्न असतील, शंका असतील तर त्या विचारा. या ठिकाणी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न होईल. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.